आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बस मी पाणी देतो तुला. नाही नको आहे मला. आय एम सो सॉरी, सो सॉरी की तुला या सगळ्यातून जावं लागतंय. पण आपण यातूनही मार्ग काढू. काही झालं तरी मी तुझ्या बरोबर कायम आहे. पण परिस्थिती माझ्या बाजूने नाहीये श्रेयस. आता नाहीये, उद्या असेल. जगात कुठलीही गोष्ट परमनंट नसते. ही परिस्थिती सुद्धा बदलणार. पण चांगली परिस्थिती यायला थोडा वेळ तरी जाऊ दे. घट्ट मुठीतून जशी वाळू निसटते ना, तसंच आपल्या घरच्यांच्या नजरेतून माझ्याबद्दलचा विश्वास कमी झालेला दिसतोय मला. मग ती वाळू पूर्णपणे निसटून जाण्याआधी मूठ घट्ट बंद कर आणि ती वाळू सांभाळून ठेव. हे तरी तुझ्या हातातच आहे ना. आराध्या, मला तुला पूर्वीसारखं मनसोक्त हसताना बोलताना बघायचं. कसं शक्य आहे? असं एखाद्या खोलीत बंद करून आधीसारखं हसणं बोलणं. मी असताना असं होणं शक्य नाहीये. त्याची काळजी अजिबात करायची नाही. आणि आता कसलाही विचार न करता शांतपणे झोपण्याचा प्रयत्न कर, विश्रांती घेण्याचा प्रयत्न कर. माझ्यासाठी मी आलोच. फक्त एक करशील? इशिताला पाठवशील प्लीज? पाठवतो. आणि तिला येताना कॉफी घेऊन यायला सांग. सांगतो. इशिता, इशिता, दचकलीस का तू अशी? काही नाही. बर, आराध्याने तुला बोलावलंय. आणि प्लीज जाताना फक्त कॉफी घेऊन जाशील? प्लीज काय त्यात? असंही मी तिलाच भेटायला जात होते. येते. एक मिनिट. काय झालं? जरा सांभाळून. आराध्याची मनस्थिती ठीक नाहीये. त्यामुळे तिला राग येईल असं आपण काही वागायला नको. तिची काळजी घे. तुम्ही प्लीज काळजी करू नका. मी हँडल करेन सगळं. आणि ताईला काहीही झालेलं नाहीये आणि तिला काही होणारही नाही. काळजी घ्या. ताई बघ, हे काय आहे? परफेक्ट. ठेवा. आय एम सॉरी. तू जे काही म्हणत होतीस तेच खरं आहे. ती यशोधरा मॅडम तुला वेडं ठरवण्यासाठी हे सगळं मुद्दाम करतीये. ऑफकोर्स, यातच तर त्या माहीर आहेत. कटकारस्थानं, प्लॅनिंग हेच त्यांना करायला आवडतं. पण एवढं भयंकर वागल्यात त्या. दिस इज सो शॉकिंग. यात शॉकिंग आणि भयंकर काय? याआधी त्या जे जे काय आपल्याशी वागल्यात ते जर आठवलं तर त्यांचं हे प्लॅनिंग आणि वागणं खूप एक्सपेक्टेड आहे. आणि आत्ता जसा तुला शॉक बसलाय ना, तसा घरच्यांनाही बसेल. आणि त्यांना हे कळेल की हे मी केलं नाहीये, हे डॉक्टरांनीच केलंय. आणि त्यांचा माझ्यावर विश्वास बसेल. एक मिनिट, म्हणजे तू घरच्यांना सगळं खरं काय ते सांगणार आहेस का? नाही, आत्ता नाही. आत्ता फक्त जेवढं खरं सांगणं गरजेचं आहे तेवढंच सांगेन. कारण मला अजून बघायचंय ती बाई कुठल्या थराला जाते. पण मग ताई अजून किती वेळ? 24 तास. येत्या 24 तासात मी फक्त श्रेयस आणि अक्षयलाच नाही
तर घरातल्या सगळ्यांना सासूबाईंबद्दल आणि आपल्याबद्दल सुद्धा सगळं खरं सांगणार आहे. ताई, मला खूप भीती वाटतेय ग. अक्षय आणि श्रेयसला हे सगळं नाही आवडलं तर आपण त्यांच्याशी खोटं बोललोय, आणि फक्त खोटं बोललो नाहीये तर खोटं वागलोय सुद्धा. हे सगळं ऐकून त्यांना राग आला तर मग काय करायचं? हे बघ, हे असं होणं साहजिक आहे. म्हणजे फक्त श्रेयस आणि अक्षयच्या बाबतीतच नाही, तर बाबा आणि आजींना सुद्धा राग येऊ शकतो. कारण कसं आहे, म्हणजे आपण जेव्हा एखाद्या माणसावर प्रेम करतो आणि त्यानेच जर आपला विश्वासघात केला, आपल्याला फसवलं, तर आपल्याला वाईट वाटतंच ना. तसंच त्यांच्या बाबतीतही आहे. पण महत्वाचं हे की आपलं त्यांच्यावर असणारं प्रेम हे खरं आहे ना, आणि विश्वास सुद्धा खरा आहे. त्यामुळे ते आपल्याला समजूनही घेतील आणि आपल्याला माफही करतील. श्राव, आजवर आपण आपल्या प्रेमासाठी खूप परीक्षा दिल्या आहेत. आता ही परीक्षा त्यांच्याही प्रेमाची असेल. बघूया काय होतंय ते. हो, तू बोलतेस ते खरं आहे ताई. आपण असंच करूया. अरविंद, अरे काय आहे? आतापर्यंत फक्त ऐकत होते, आराध्याला भास होत आहेत म्हणून. पण आज प्रत्यक्ष बघितलं आणि माझ्या डोळ्यांवरचा विश्वासच उडाला. होय, आराध्या एवढी व्हायलेंट कशी काय होऊ शकते? म्हणजे आपल्या समोर ज्या गोष्टी घडतायत ना, ते बुद्धीला पटतंय, पण मनाला पटत नाहीये. आय एम सो शॉक्ड अरविंद. आई, अगं आम्ही ना डॉक्टरांना फोन केला होता. खूप चिडले होते ते. आम्हाला म्हणाले पोलीस कंप्लेंट करणार आहे. इतक्या विनवण्या केल्या. आय मीन 100 वेळा सॉरी म्हटलं तेव्हा कुठे शांत झाले. नाहीतर आपल्या आराध्याला जेलमध्ये पाठवलं असतं त्यांनी. अगं पण ही अचानक असं का वागायला लागली मुलगी? काही कळत नाही. पण आम्ही ना मनशांती केंद्रात फोन केला होता, गुरुजींशी बोललो आम्ही. ते म्हणाले की मन शांत नसेल तर असं होतं. आय मीन त्यांचं असं म्हणणं होतं की आराध्याच्या मनात असं काहीतरी आहे, कसली तरी खळबळ आहे जी ती शेअर करू शकत नाहीये, सांगू शकत नाहीये, म्हणून तिला त्रास होतोय. यशोधरा, तुझं काय म्हणणं आहे की आपण हातावर हात ठेवून शांत बसायचं का? अरे नाही अरविंद, असं कसं म्हणू आम्ही? पण हे बघ ना, जे घडतंय ते आपल्या सगळ्यांसाठी नवीन आहे ना.